प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मध्यमवर्ग आणि नोकरदार अर्थसंकल्पातील घोषणांकडे लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक वर्षी सामान्य माणसाला अर्थसंकल्पातून कर सवलतीची अपेक्षा असते. यावेळी सरकार केवळ कर प्रक्रिया सुलभ करण्याबरोबरच काही मोठी पावलं उचलण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फायदा होईल अशी लोकांना आशा आहे. महागाई आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकार मानक वजावटीची मर्यादा 75,000 रुपयांवरून 1 लाख किंवा त्याहून अधिक वाढवू शकते असा टॅक्स तज्ज्ञ आणि सामान्य जनतेला विश्वास आहे. नव्या कर प्रणालीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता. नोकरदार वर्गाच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा. टीडीएस नियमांमध्ये मोठ्या सुधारणांची गरज. भारत हा तरुणांचा देश मानला जातो. भारत विकास आणि प्रगतीच्या मार्गावर आहे, परंतु वाढतं कर्ज आणि भारी कर आकारणी विकासाची गती रोखू शकते. या अर्थसंकल्पात कराच्या दरात काही सवलत मिळेल, ज्यामुळे व्यवसाय करणं सोपं होईल आणि अर्थव्यवस्थेवरील कर्जाचा बोजा कमी होईल, अशी आशा तरुण वर्गाला आणि मध्यम लघु व्यापाऱ्यांना. केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून नवीन कर प्रणालीला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करते. मागील वर्षी सरकारने नव्या कर प्रणालीत 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं होतं. त्यामुळे या वर्षीही मध्यम वर्गाला अधिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अर्थसंकल्पामधून सरकार नोकरदारांना करणार खुश. नवीन टॅक्स प्रणाली लागू होण्याची शक्यता. कराच्या दरात काही सवलत मिळण्याची शक्यता. 1 एप्रिल 2026 पासून नवीन आयकर कायदा लागू होणार. सरकारने मास्टर सर्क्युलर जारी करण्याची करदात्यांची इच्छा. येत्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना भरपूर अपेक्षा असून कर रचनेत बदल झाल्यास त्यांच्या जीवनशैलीत अधिक सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील नोकरदार आणि मध्यमवर्गीयांचं लक्ष 1 तारखेला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.